पहिली गोष्ट अशी आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जे काही कैवल्याचे प्रसंग आहे, कृतज्ञतेचे प्रसंग आहे, त्यातलं एक म्हणजे मधुलिमी यांच्याशी माझा आलेला संबंध. जेव्हा जेव्हा मी मधुलिमी यांचा विचार करतो तेव्हा तेव्हा मला जाणवतं 6 वर्ष मी राज्यसेवेमध्ये होतो, असा एक दिवस गेला नाही डिबेट करताना की मधुजींची आठवण झाली नाही. म्हणजे एक माणूस स्वतःच्या कन्व्हिक्शनसाठी, स्वतःच्या मूल्यांसाठी, स्वतःच्या विचारांसाठी संबंध देशाच्या राज्यसत्तेविरुद्ध उभा राहू शकतो असं आधुनिक काळामधलं एकमेव नाव म्हणजे मधुलिमी. आणि मी त्यांच्या एकंदर व्यासंगाचा जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्यासमोर पहिलं नाव येतं महाराष्ट्रामध्ये. ते काय महाराष्ट्राबद्दल मर्यादित नाही, देशाच्या पातळीवर. ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. विद्वत्ता, त्या न्यायमूर्ती असले तरी सुद्धा, आणि संबंध ज्या तऱ्हेचं दृष्टिकोन, ज्या तऱ्हेची भूमिका, ज्या तऱ्हेचं सामंजस्य रानड्यांच्या काळामध्ये होतं, रानड्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यामध्ये, लिखाणामध्ये आणि कार्यामध्ये होतं, ते अभूतपूर्व होतं. आणि सदाशिव पेठेमध्ये एकदा भाषण करताना मी असं म्हणालो की महाराष्ट्र रानड्यांपासून जितका दूर जाईल तितकं महाराष्ट्राचं अधःपतन जास्त वेगाने होत जाईल, आणि त्याचा वेगाने होतं आहे अधःपतन. दुसरं नाव विचारवंत म्हटल्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रात विचारवंत पासरीभर आहे. मी कधी मला प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना जाणवायचा, महाराष्ट्राचा विचार करत असताना, की विचारवंत जास्त आणि सामान्य लोक कमी. कोण कुलगुरू झाला, कोण व्हाईस चान्सलर झाला, कोण IAS ऑफिसर झाला, 10 पुस्तकं लिहिली, PhD झालं, त्याला विचारवंत म्हणत नाही. विचारवंताची एक कसोटी असते, आणि ती सगळ्यात मूलभूत कसोटी अँटोनिओ ग्राम्सीने सांगितलेलं आहे. आणि अँटोनिओ ग्राम्सीने सांगितलं की ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल. या ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल विचार केल्यानंतर आंबेडकर हे दुसरं नाव माझ्यासमोर येतं की ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल. बिकॉज आंबेडकर तर पुढच्या 5000 वर्षात होतील असं मला वाटत नाही. आणि त्या परंपरेतलं तिसरं नाव माझ्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मधुलिमी. 7-8 वर्षामध्ये शेवटच्या त्यांचा माझा संपर्क आला, आणि ज्या पद्धतीने त्यांचा व्यासंग, त्यांची स्मरणशक्ती, त्यांना प्रेरित, म्हणजे पुढच्या काय होईल 10, 15, 20 वर्षानंतर भारतीय राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये त्यांचा असलेला द्रष्टेपणा. विचारवंत हा द्रष्टा असावा लागतो. मी पुढच्या 10, 15, 20, 50 वर्षामध्ये काय होईल हे सूचित करण्याची क्षमता असावी लागते. आणि मगाशी मी असं म्हणत होतो दुपारी चर्चेत, आम्ही 2 दिवस संपर्कामध्ये आहोत, मी आणि आनंद कुमारजी. मी त्यांना म्हणालो की मला लोहियांचे अनुयायी मधुजींना म्हणणं ते मला थोडंसं मी अनइझी होतो. ठीक आहे, लोहियांचं त्यांनी शिष्यत्व म्हणणं असेल, पण मधुलिमी हे एक इंडिपेंडंट प्रज्ञावान होते. आणि म्हणजे असं एक नाव आहे की जेव्हा मधुलिमी जन्मशताब्दी समारोह आम्ही स्थापन जेव्हा केली तेव्हा असं सारखं वाटायचं की आत्तासुद्धा प्रत्येक क्षणाला असं वाटतं की आत्तासुद्धा मधुलिमी असते तर. आज भारतामध्ये असं एकही माणूस नाही कोण जे बाकीच्या BJP ऐकण्याची शक्यताच नाही आहे, परंतु भारतामध्ये अशा प्रकारची एकही व्यक्ती नाही की ज्या ठिकाणी आपण त्याची आठवण करू की हा माणूस समर्थपणे उभा राहू शकेल. मुंगीरच्या पहिल्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी ॲप्लिकेशन फॉर्म निवडणुकीचा रिजेक्ट केला गेला तेव्हा मधुलिमीने स्वतःची केस स्वतः लढवली. आणि मला लोकांनी सांगितली पाटण्यामध्ये रस्त्यावरची वाहनं सुद्धा उभी होती ती केस ऐकण्यासाठी. सगळ्या केसेस स्वतःविरुद्ध लढवलेल्या. इंटरपर्यंत शिकलेला फर्ग्युसन कॉलेजचा एक विद्यार्थी इतक्या लेवलला जाऊ शकतो, आणि स्वतःच्या विषयीचा प्रचंड, म्हणजे मला असं सांगायला पाहिजे, एक आपण रानडे हे न्यायमूर्ती होते, नेमस्थ होते वगैरे म्हणून, पण आंबेडकरांच्या नंतर मधुलिमी यांचे इतका आक्रमक माणूस राजकारणात पाहिला नाही. मगाशी आनंद कुमारजी असं म्हणत होते की लोहिया हे संघटना मानत नसत. माझं असं म्हणणं होतं लोहिया अँटी ऑर्गनायझेशन होते. लोहिया वॉज बेसिकली अनार्किस्ट. म्हणजे जो परिणाम गांधींवर झाला होता, रस्किनचा, त्याच्यानंतर टॉलस्टॉयचा, सीमा नाही, देश नाही वगैरे, इट वॉज जस्ट उटोपिया.
तसं नव्हतं मधुलिमीचं. मधुलिमी वॉज प्रॅक्टिकल डे टू डे पॉलिटिकल थिंकर अँड प्रॅक्टिकल पॉलिटिशियन. अशी आंबेडकरांच्या नंतर मला असं जाणवतं भारताच्या राजकारणाच्या संबंधामध्ये एक गोष्ट अशी नाही आहे ज्याच्याविषयी मधुलिमींनी स्वतंत्रपणे चिंतन केलेलं नाही. आणि ते चिंतन करत असताना ही नेवर बॉदर्ड अबाउट व्हॉट पीपल से. एकदा बोलताना असं म्हणाले, जनता पार्टीच्या काळामध्ये असताना ते ब्रेझनेव्हला भेटायला गेले आणि एकदा मला बोलताना म्हणले, मैंने ब्रेझनेव्ह को कहा. मैंने ब्रेझनेव्ह को कहा म्हणजे आपण तशी चर्चा करतो एक मध्ये मित्राशी चहा पिताना, काय ब्रेझनेव्ह म्हणजे तेव्हाची सुपर पॉवर, म्हणजे अमेरिकेला काउंटरचे. मला म्हणाले की मैंने ब्रेझनेव्ह को कहा, म्हणजे ब्रेझनेव्ह म्हणजे पॅरेलल, आणि तेव्हा ते काँग्रेस त्याचे जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी होते. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हुसेन दलवाई कुमार यांनी लोकांनी मांडणी केली सगळ्यात चांगली, म्हणजे त्याला एक प्रासंगिक अशा पद्धतीचं कॉन्स्टिट्यूशन मॉरॅलिटी. म्हणजे आंबेडकरांनी पुन्हा लॉयर्स लायब्ररीमध्ये भाषण केलं होतं, 7 रिक्विजिट्स ऑफ सक्सेस ऑफ डेमोक्रेसी. त्याच्यातले सगळे मुद्दे मगाशी जे सांगितले अनंतकुमारजींनी मधुलिमींचं. आंबेडकरांच्यावर शेकडो पुस्तकं आहेत, परंतु स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा हे जे लिहिलं त्याच्यावर आंबेडकरांचं 124 पानं मधुजींनी लिहिलेले आहेत. आणि त्याचं नंदुनी अत्यंत म्हणजे प्राईम मूव्हर्स, द रोल ऑफ इंडिव्हिज्युअल इन द हिस्ट्री, रोल ऑफ इंडिव्हिज्युअल इन द हिस्ट्री, याचं नंदू ज्ञानेश्वरने उत्तम भाषांतर केलेलं आहे. मग एखाद्याला न्याय द्यायचा असेल तर भावनेमध्ये कुठेही वाहून न जाता एखादा सर्जन ज्या प्रकारे ऑपरेशन करतो, ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन, मलमपट्टी म्हणजे मलमपट्टी, अशा तऱ्हेचा एक माणूस. आणि नुसती विद्वत्ता नाही, इतकी सिम्प्लिसिटी, इतका विवेक आणि प्रचंड निर्भयपणा आणि प्रचंड आक्रमकपणा. मधुलिमींचं मला कोणातरी असं विचारलं की सगळ्यात आवडलेला गुण कोणता, विच इज द मोस्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मधुलिमी ऑन युअर पर्सनॅलिटी. आक्रमकपणा. तो आक्रमकपणा विद्वत्तेतून आलेला होता. आक्रमकपणा इज नॉट ॲरोगंट. आपल्यापैकी बरेच लोक आक्रमकपणा म्हणजे ॲरोगंटापणा असतो, आणि आपला ॲरोगंटा इग्नरन्स मधून येत होतो. म्हणजे मला ॲरोगन्स कसला आहे ते मला काही समजत नाही, त्याचा ॲरोगन्स. भारतामध्ये बऱ्याच लोकांना स्वतःच्या अज्ञानाचा ॲरोगन्स फार असतो. दॅट इज वन ऑफ द रिझन दॅट वी आर रिमेनिंग बॅकवर्ड आणि विल कंटिन्यू रिमेन बॅकवर्ड. त्यांचं तसं नव्हतं. त्यांना पहिल्यांदा गेल्यानंतर असा प्रश्न विचारायचे, काय म्हणतो तुमचा महाराष्ट्र, तुमचा महाराष्ट्र. बिकॉज त्यांच्या घरामध्ये 11B पंढरा रोडवर भारताचा नकाशा होता. ही ऑलवेज आयडेंटिफाईड विथ इंडिया. महाराष्ट्र, खानदेश वगैरे वगैरे सगळं, ही नेवर बॉदर्ड अबाउट इट. मुद्दा असं याच्यामध्ये आहे की थोडक्यात सांगून मी हे संपवतो. आता जो सगळा फेनोमेनन जो आहे त्याच्यामध्ये आपण मोदींना टीका करतो, RSSला टीका करतो वगैरे सगळं. हे वाढले कसे? नॉन BJP नॉन RSSच्या लोकांनी त्यांच्या बेजबाबदारपणामुळे गेल्या 75 वर्षात ते वाढवले. 1967 साली अँटी काँग्रेसन भूमिका घेऊन लोहियांनी ते बेळात होते जे RSSवाले, जसं कुमार सप्तर्षी म्हणाले, ते लोहियांनी पहिल्यांदा त्यांना बेळातून बाहेर काढलं. इट क्रेडिट गोज टू डॉक्टर राम मनोहर लोहिया. 77 साली त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणून मधुलिमींचा विरोध असताना सुद्धा जनता पार्टीमध्ये मर्ज करायला JPनी भाग पाडलं. JP वॉज रिक्वेस्टिंग मधुलिमी अगेन अँड अगेन की प्लीज प्लीज प्लीज. तेव्हा याची फार मोठी जबाबदारी हे सगळं वाढवण्यामध्ये भारतातील समाजवादी चळवळीची आहे. आणि हिस्टॉरिकली socialists always become instrumental to bring fascist forces to power. कम्युनिस्टांनी तर त्यांचा जो मार्क्स त्यांचा जो आहे ते त्यांनी मार्क्सचं विकृतीकरण केलं. परवापर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं बेस आणि सुपरस्ट्रक्चर. मार्क्सचा सफिशियंट अभ्यास केल्यानंतर तुमची माफी मागतो मी, नेव्हर मार्क्स सेड दॅट बेस डिटरमिन सुपरस्ट्रक्चर. बंगालमध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट केला नाही तर त्यांचं म्हणणं बंगालमध्ये जाती व्यवस्था नाही. सीताराम येचुरीला मी असं विचारलं, सीताराम, आय कॉलिंग सीताराम बिकॉज ही कॉल्स मी, आमचे एक व्यक्तिगत संबंध आहे. तुमच्याकडे जाती व्यवस्था बंगालमध्ये नाही, तुमच्या 13 लोकांच्या ऑर्डर गोरेमध्ये 12 लोक 1000 लोक कसे असतात, त्याच्यात स्टँडर्ड का नाही? नो आन्सर.
Communists never overcame the problem of analysis of Hinduism. हिंदुइझमचा अभ्यास आंबेडकरांनी का केला? बिकॉज ही डिड वॉन्ट टू लूज एनिथिंग. ह्या देशामधली संपूर्ण अगदी कम्युनिस्टांना सगळ्या देशात सगळ्या जगामध्ये बाकीच्या लोकांनी मार्क्सिस्ट लोकांनी चायना व्हिएतनाम सगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या देशामध्ये मार्क्सिझमचं इंटरप्रिटेशन केलं. कम्युनिस्टांना का नाही करावं असं वाटलं? त्यांच्याविषयीचा प्रामाणिकपणा बाळगून सुद्धा सबंध कम्युनिस्ट लिडरशिप ही उच्च वर्णीयातून उच्च जातीतून आलेली होती. महाराष्ट्रातील समाजाची चळवळ एकही ओबीसी नेता का नाही करू शकले? संपूर्ण मंडल आयोगाचं आंदोलन महाराष्ट्रात का नाही होऊ शकलं? उत्तर भारतात का बिहारमध्ये का झालं? आणि तुम्ही बिहारमध्ये जाऊन बघा, बिहारमध्ये JP नंतर कर्पूरी ठाकूरांच्या बरोबर त्याच्यानंतर सुद्धा बिहारमध्ये सर्वात मोठा नेता मधुलिमी. पीपल वर्शिप मधुजी. आपण तरी मधुलिमी असं म्हणतो. पीपल वर्शिप बिकॉज ही वॉज ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल. म्हणजे स्वतःची जात, स्वतःची धर्म, स्वतःची भाषा, स्वतःचा प्राण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारं व्यक्तिमत्व त्याला ग्रामसेने ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल म्हटलेलं आहे. यू मस्ट ओव्हरकम युअर सोशल ओरिजिन्स. विचित पावना आहे आणि हे आपण विसरू शकलो नाही. काँग्रेस नेहरूंचा सफिशियंट अभ्यास केल्यानंतर मला असं वाटतं काँग्रेस नेव्हर कन्फ्रंटेड RSSची आयडियोलॉजी. आपण मगाशी उल्लेख केला हिंदू ग्रुप बेलाच्या संबंधामध्ये. हिंदू ग्रुप बेलाला जेवढा विरोध RSS श्यामाप्रसाद मुखर्जी होता तितकाच विरोध काँग्रेसच्या अंतर्गत होता. राजेंद्र प्रसादांनी सांगितलं मी या बिलावर सही करणार नाही. काय करायचं नेहरूंनी? आमच्यासारखी जोडी करून बाहेर करायचं. नेहरूंच्या बऱ्यापैकी गोष्टी सोडून द्या तुम्ही. काँग्रेस नेव्हर कन्फ्रंटेड. आता सुद्धा 430 लोक काँग्रेसने चिंतन शिबिराला बोलवलं आहे, तथाकथित सोकॉल्ड चिंतन शिबिर. त्याच्यामध्ये एक सुद्धा महाराष्ट्रातील मुसलमान नाही. 23 लोक आहेत. असलम शेख परत मुंबईच्या निवडणुका आहेत. तो असलम शेख देखील त्यांना सांगितलं असं वाटलं नाही त्यांना. व्हॉट इज द बेसिस फॉर सेइंग काँग्रेस इज सेक्युलर पार्टी? प्रॅक्टिकली स्पीकिंग नो बडी इज सेक्युलर पार्टी इन इंडिया. सेक्युलरिझमचा क्रायसिस असा आहे की नो बडी इज सेक्युलर. तुम्ही आणि सेक्युलर धर्माशी नुसता संबंध नाही आहे. तुमच्या रक्तावेळी जरा तुम्ही खाजवलत ना असं जरा स्क्रॅच केलं तर पहिल्यांदा तुमची येईल ती जात. ह्याच्याविषयी आपण कधीच विचार केला नाही. महाराष्ट्रातले समाजवादी, महाराष्ट्रातले कम्युनिस्ट, महाराष्ट्रातले एक जात सगळे ब्राह्मण जे असतील ते सुधारलेले ब्राह्मण पुढे त्याचा फरक नंतर ठेवा. ह्यातल्या एका तरी माणसाने चॅलेंज केलं का विनायक दामोदर सावरकर हे एकटे स्वातंत्र्यवीर कसे? बिकॉज चितपॉन ब्राह्मण. मॅक्झिमम सावरकर माफीवीर आहेत. माफीवीर हू बेग टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट अगेन अगेन 7 टाइम्स. काही करून सोडा, काही करून सोडा, काही करून सोडा. आणि काँग्रेसचं अधिवेशन झालं, पहिल्यांदा एक शिबिर झालं महाडला. त्यातलं पहिलं गाणं साधारण प्रांतर मिळालं. वेन वी कन्फ्रंटेड सावरकर. 1923 साली सावरकरांचे चोपडं लिहिलं हिंदुत्व. दॅट इज द बेसिस फॉर हिंदुत्व पॉलिटिक्स. आणि आता सुद्धा मी संपवतोय. आता सुद्धा मला सांगा 2024 मध्ये मोदींना हरवण्यासाठी काय नॅरेटिव्ह आहे? कुमार सप्तर्षी म्हणाले आपण निराशावादी असता का म्हणे. आय अंडरस्टँड. आय फुल्ली निराशावादी झालात तर तुम्ही काहीच करू शकत नाही. बट मॅथमॅटिक्समध्ये यू शुड नॉट ओव्हर एस्टिमेट द प्रॉब्लेम and simultaneously you should not underestimate the problem. दंडोत त्यांचं मला एकदा आठवतं, पार्लमेंटचे मेंबर असताना दंडोत त्यांना प्रश्नाचं चर्चा सुरू झाली ऑन द ईव ऑफ द बजेट सेशन. त्याला प्रश्न असा विचारला होता व्हॉट इज द फ्युचर ऑफ दिस सेशन? दंडोत ते म्हणाले की इट्स नॉट द फ्युचर ऑफ सेशन, द फ्युचर ऑफ द पार्लमेंटरी डेमोक्रेसी. आता प्रश्न असा आहे की आज या देशातल्या विरोधी पक्षांच्याकडे कुठल्याही प्रकारचा नॅरेटिव्ह नाही. इथे रिजनल पॉलिटिकल पार्टी दे आर डॉमिनंट प्लेयर इन द पॉलिटिक्स. आणि फायनान्स कमिशनच्या माध्यमातून ट्रान्सफर ऑफ फायनान्सेसच्या माध्यमातून केंद्र सरकार त्यांची अडवणूक करू शकते. त्याला कोणत्याही प्रकारचं एवढं मुसलमानांचं स्लॉटरिंग चाललेलं आहे. आता मी ओवेसीचा मेसेज वाचत होतो. त्यांनी सांगितलं की सगळ्या मद्राशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मद्राशामध्ये राष्ट्रगीत सुरू करा. हा कायदा 2016 मध्ये आलेला आहे. 2016 ते सुरू झालेलं आहे. तरी पण आता मद्राशात परत का आणतात आणि मागणी अशी आहे की महाराष्ट्र देखील सुरू करावं. एक यू शो मी सिंगल पॉलिटिकल पार्टी इन इंडिया, रिजनल किंवा सो कॉल नॅशनल,
जी फर्मली निवडणुकीमध्ये काही होईल आम्ही या ठिकाणी सेक्युलर भूमिका बजावतो. हिपोक्रसी इज रुलिंग द पॉलिटिकल पार्टी इन द कंट्री. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मोदींचं जे संपूर्ण राजकारण जे आहे 24 लाख कोटी रुपये पेट्रोलच्या किमती वाढवून त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांचं म्हणणं की राज्य जबाबदार आहेत महागाईला. GST कमिटीचा सिलेक्ट कमिटीचा मेंबर होतो मी. आम्ही त्यांना डिसेंट नोट दिलेले होते. 2016-14 तो कायदा आला त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं होतं तुम्ही GSTमध्ये पेट्रोल आणा 2 वर्षामध्ये. ते त्यांनी अजूनही आणलेलं नाही. 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 62 रुपये टॅक्स आहे आणि फक्त 38 रुपये क्रूड ऑइलची किंमत आहे. केंद्र सरकारचं GST वेगळं, राज्य सरकारचं GST वेगळं. 26,000 कोटी रुपये महाराष्ट्राचे सेंट्रल गव्हर्नमेंटने द्यायचे आहेत आणि परत त्यांचं असं म्हणणं फडणवीस त्याला किती कळते इकॉनॉमिक्स मला माहीत नाही तर त्यांचं असं म्हणणं की राज्य सरकार महागाई करतं म्हणून आणि त्याला कुठल्याही प्रकारचं प्रतिवाद नाही, कुठल्याही प्रकारचं काउंटर नॅरेटिव्ह नाही. नुसत्या मोदींना आणि RSSला शिव्या देऊन या देशामध्ये लोकशाही वाचवता येणार नाही. लोकशाहीसाठी एक नवीन नॅरेटिव्ह द्यावा लागेल आणि तो नॅरेटिव्ह हिंदुत्वाला देणं फार कठीण आहे हे आपण समजून घेऊया. हिंदुत्व हे बिगेस्ट सर्कल आणि बिगेस्ट सर्कल म्हणजे असं त्या बिगेस्ट सर्कलमध्ये सगळी तुमची जात धर्म भाषा प्रांत लिंग ही सगळी सर्कल्स त्या बिगेस्ट सर्कलमध्ये ऑक्युपेट होत जातात. तर तेव्हा आपण मधुलिम यांचं सगळं त्यांचं तुमच्यापैकी ज्या लोकांनी वाचलं असेल काही फार थोडंफार आपण वाचण्याचा जरा प्रयत्न आपण करा. जे राजकीय प्रश्न त्यांच्या आहेत ती इतका जाणकार इतका विवेकशील. 2 गोष्टी फक्त सांगतो मी संपवतो. 30 जानेवारी 1985 रोजी अँटी डिफेक्शन बिल पास झालं आणि संबंध देशामध्ये प्रचंड वातावरण. दंडवते वॉज द फर्स्ट टू से हिस्टॉरिक बिल पास झालं म्हणून. फक्त मधुलिम एकटे असं म्हणाले दिस बिल इज युजलेस. शब्द दिस बिल इज युजलेस आणि त्याला काही अर्थ नाही कारण त्याच्यामध्ये एक पूर्वीच्या दिवशी नाही की तुम्ही सत्तांतर मूल्यांसाठी केल्यानंतर पक्षांतर केल्यानंतर 5 वर्ष तुम्हाला नवीन पक्षामध्ये कुठलंही पोझिशन पद मिळणार नाही हे क्लॉजच नाही त्याच्यामध्ये. काय झालं त्याचा परिणाम? मधुलिम यांनी ऐतिहासिक अनेक ज्या कामगिरी केल्या त्यातली एक कामगिरी तुम्हाला 70 सीटे आहेत. एक कामगिरी त्यांनी 77 साली जनता पार्टी कोसळली. हे मधुजींचं ऐतिहासिक कार्य आहे. विनायकराव कुलकर्णींचा 60 वर्ष जेव्हा पूर्ण झाली ते तिथे होते आणि त्याबद्दल बोलताना मी असं म्हणालो मधुजींना हे मान्य आहे की मला माहीत नाही आता बोलतो ते पण मधुजींनी ऐतिहासिक कार्य केलं ते म्हणजे 1977 सालचा जनता पक्ष कोसळला. दंडवत त्यांनी असं लेख लिहिलं की झोप मोडल्याचं दुःख नाही स्वप्न भंगल्याचं दुःख होतं. काय स्वप्न भंगलं? आजचा जो फॅशन जो एक तो आलेला तो 77 साली असता. 77 मध्ये पहिल्यांदा दसऱ्याच्या दिवशी RSSने ओपन ड्रिल केलं संपूर्ण या रस्त्यावरनं. तेव्हा आय डोंट वॉन्ट टू बिकम इमोशनल परंतु मधुलिमी एक 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 दीपग्रह आपण ज्याला म्हणतो एक जे संपूर्ण मार्गदाता अशा पद्धतीने आपण त्यांच्या राजकारणाचा त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या व्यासंगाचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्याच्याने असं आहे की परत मधुलिमी इज नॉट सॅक्रोसंट. जे मधुलिमीने जे काही म्हटलं आहे तिथे जगात सॅक्रोसंट कोणीच नाही. सोशल सायन्समध्ये देर इज नथिंग सॅक्रोसंट. ते काय फिजिक्स नाही किंवा मॅथमॅटिक्स नाही परंतु एक माणूस 15, 16, 17 हजार पानं लिहू शकतो कंटिन्युअसली वयाच्या 15-16 वर्षापासून. इट इज जस्ट अमेझिंग. मधुलिमी मधुदंडवते नाथ पै जसं आपण हे त्या क्षेत्रातले मैलाचे दगड आहे. आज कॉर्पोरेटरकडे 50 3 मर्सिडीज गाडी असतात आणि मधुदंडवते फायनान्स मिनिस्टर असताना जेव्हा मी वर्षावर भेटायला गेलो सह्याद्रीवर तेव्हा आपली अंडरवेअर स्वतः धुवून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालत होते. मधुलिमी यांचा महिन्याचा सगळा खर्च 700 रुपये होता. टायपिस्ट दुसरा यायचं म्हणून टायपिंग स्वतः शिकले. टेलिग्राफमध्ये आर्टिकल लिहायचे त्याला त्यांना 5 रुपये द्यायचे. ते बोलताना एकदम म्हणाले इतने पैसे काय करू क्या. दॅट इज मधुलिमी. तेव्हा हे मधुलिमी आणि त्यांचा वारसा आपण पुढे घेऊन जायला पाहिजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये अशी मी तुम्हाला सगळ्यांना असं विनंती करतो आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो.
जसं कुमार म्हणाला, आपण लोक आहोत. 4 माणसं सुद्धा, 4 माणसं, एक माणूस. बर्ट्रंड रसेल ऑपोज फर्स्ट वर्ल्ड वॉर. फेलोशिप गेली, प्रोफेसरशिप गेली, अमेरिकेत जावं लागलं. त्यांनी कल्पना मांडली वर्ल्ड गव्हर्नमेंट. ते वर्ल्ड गव्हर्नमेंट म्हणजे आजचं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, विच इज थरली युजलेस. युनायटेड नेशनच्या ठरावामध्ये रशियाने हल्ला केला किंवा आक्रमण केलं असं देखील नाही. त्यांचं म्हणणं आहे दॅट इज अ डिस्प्यूट. इतकं युनायटेड नेशनची अधोगती झालेली आहे. ते ही अधोगती सगळ्या जगभर आहे. आपल्यापुरता विचार जर केला तर अधोगतीपासून हा देश वाचवूया, हाच मधुलिम यांच्या जीवनाचा आपल्याला संदर्भ आहे. थँक्यू व्हेरी मच.